मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. 1952 साली आपल्या वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 16-17व्या वर्षी मुंबई गाठणारा आमच्या गावातला एक तरुण म्हणजे भालू सुर्वे. आपल्या मागे असलेल्या छोटा भाऊ उदय आणि आई सावित्री यांच्या पालन पोषणाची जबाबदारी वयाच्या 18व्या वर्षी या भालूवर पडल्यामुळे भालूने मुंबई गाठली होती. मुंबईमध्ये थोडे दिवस रोजंदारीवर इकडे तिकडे काम केल्यानंतर एक दिवस आमच्या भालूला त्याच्या नशिबाने हात दिला आणि कोहिनूर मिल नावाची जी कापडाची त्यावेळची एक मोठी गिरणी होती त्या गिरणीचं गेट आमच्या भालूसाठी नशिबाने उघडलं. सुरुवातीच्या काळामध्ये डाईंग डिपार्टमेंटमध्ये या आमच्या भालूला नोकरी लागली. भालू तसा तब्येतीने काही फार मोठा तगडा किंवा दणकट होता असं नाही, तर त्याची प्रकृती सर्वसाधारणच असल्यामुळे दिवसभर पडणारं हे कापडाच्या गिरणीतलं काम 8 तास पुरे झाल्यानंतर आमच्या भालूला पूर्णपणे थकवून टाकत असे. बरं, गिरणीमध्ये नोकरी असल्यामुळे दर 15 दिवसांनी त्याची शिफ्ट म्हणजे पाळी बदलायची. कधी सकाळची पाळी, कधी दुपारची पाळी, कधी रात्रपाळी. आणि या सगळ्या पाळ्यामध्ये दिवसभर धबडगाईचं काम करता करता आमचा भालू पूर्णपणे थकून जात असे. त्यामुळे इकडे तिकडे बघायला त्याला फारसा काही वेळ नव्हता आणि एवढा महिनाभर राबल्यानंतर त्याच्या हातामध्ये तेव्हा 75 रुपये पडत असत. मुंबईमध्ये राहण्याचा आपला खर्च बाजूला काढून जास्तीत जास्त शक्य होईल तेवढी रक्कम तो आपल्या गावी आपल्या धाकट्या भाऊ उदय आणि आईसाठी पाठवत असेल. कोहिनूरमध्ये काम करत असताना कधीतरी 2-3 दिवसाची रजा काढून हा भालू सुर्वे आपल्या गावी जात असे. आपल्या आईला आणि धाकट्या भावाला भेटत असे, त्यांची ख्याली खुशाली विचारत असे आणि परत एकदा जड पावलाने मुंबईच्या दिशेने आपला प्रवास सुरू करत असे. गेल्या 2-3 वेळेला जेव्हा हा भालू सुर्वे आपल्या गावी गेला तेव्हा आईच्या मनाने एक गोष्ट घेतली होती की मला काशी यात्रा करायची. काशीस जावे नित्य वधावे असं कोकणामध्ये सर्वदूर सर्व लोक म्हणत असतात. पण वर्षाकाठी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले सुद्धा 5-10 लोक सुद्धा प्रत्यक्ष काशीला कधी जात असतील असं मला वाटत नाही. 1952-55च्या दरम्यान आईचा हा हेका ऐकल्यावर मी तुला काशी यात्रा घडवेन असं एक मोघम पण स्वतःलाही न पटलेलं उत्तर आमचा भालू सुर्वे आईला देत असे आणि मुंबईला परत येत असे. दिवस जात होते. मध्येच एकदा कधीतरी उदयने म्हणजे भालू सुर्वेच्या धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाला मुंबईमध्ये पत्र टाकून कळवलं की आता आईच्या डोळ्यामध्ये फूल पडलं आहे. त्यावेळेला डोळ्यामध्ये फूल पडणं असा एक रोग कोकणामध्ये होता आणि डोळ्यामध्ये एकदा फूल पडल्यानंतर हळूहळू त्या माणसाची दृष्टी जात असे आणि पुढच्या 6-8 महिन्यामध्ये तो ठार आंधळा होत असे. हे पत्र भालूला मुंबईमध्ये मिळाल्यावर त्याला अतीव दुःख झालं. पण त्या काळी त्याच्यावरती काही फारसे उपचार नव्हते आणि मुंबईमध्ये कुठे उपचार असले तरी आईला मुंबईमध्ये आणून ते उपचार करवण्या इतकी आर्थिक ताकद आमच्या भालू सुर्वेमध्ये नव्हती. त्यामुळे आता काय होईल ते ईश्वरचरणी अर्पण असं म्हणून भालू मुंबईमध्ये आपले रोजचे दिवस ढकलत होता. पुढच्या 6 महिन्यामध्ये सावित्रीच्या डोळ्यामध्ये जे फूल पडलं होतं त्याने तिची दृष्टी पूर्णपणे गेली आणि ती ठार आंधळी झाली. त्या काळी कापडाच्या गिरणीमध्ये दर 10 वर्षांनी एक मेजर मेंटेनन्स घेतला जायचा आणि या मेजर मेंटेनन्सच्या काळामध्ये कारखान्यामध्ये असलेली सगळी मशिनरी अक्षरशः सुटी केली जायची.
तिला तेल पाणी करून परत तिची असेंब्ली केली जायची आणि मग काम परत सुरू होत असे. पण हे मेजर मेंटेनन्सचं काम किमान 8 ते 10 दिवस चालत असे आणि या 8-10 दिवसामध्ये त्या कारखान्यातल्या म्हणजे कापडाच्या गिरणीतल्या सगळ्या कामगारांना भर पगारी सुट्टी मिळत असे. असं एकदा मेजर मेंटेनन्सचं काम जेव्हा कोहिनूर मिलमध्ये सुरू झालं त्यावेळेला आमचा भालू गावी निघून गेला आणि त्याच्या मनात काय आलं माहीत नाही, तो लगोलग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्या आईला घेऊन मुंबईमध्ये आला. मुंबईमध्ये 1 दिवस राहून त्याने आपल्या आईला घेऊन नाशिक गाठलं. त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या आसपास असलेली 2-4 देवळं आणि गोदावरीचं स्नान त्या म्हातारीला घडवलं. परत नाशिकहून मुंबईला घेऊन आला आणि मुंबईहून आपल्या गावी सोडून आला. निदान आपल्या आईला कुठेतरी नेऊन आणल्याचं एक समाधान आमच्या भालूला त्या सगळ्या नाशिक यात्रेमुळे लाभलं हे निश्चित. नाशिक यात्रा झाल्यानंतर वर्षभराच्या आत सावित्रीने डोळे मिटले. त्यावेळेला या कोहिनूर मिलमध्ये देवस्थळी नावाचे एक साहेब हजेरी कारकून म्हणजे मास्टर क्लार्क म्हणून काम करत होते. त्यांच्या हाताखाली असलेल्या 200-250 लोकांची हजेरी आणि त्यांचा पगार काढण्याचं काम या देवस्थळी मास्तरांचं होतं. भालूला 3-4 वर्ष शाळेत गेल्यामुळे किमान लिहिता वाचता येत होतं आणि त्या 200-250 लोकांमध्ये लिहिता वाचता येणारा भालू हा एकमेव कामगार होता. आता लिहिता वाचता येणाऱ्या या भालूकडे आमच्या देवस्थळी मास्तरांचं सहज लक्ष गेलं आणि हळूहळू त्यांची सलगी वाढायला लागली. जेव्हा हे देवस्थळी मास्तर म्हणजे मास्टर क्लार्क हजेरी कारकून आपल्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आले की 6 महिन्यानंतर आता वयाची 60 वर्ष पूर्ण करून आपण निवृत्त होणार, त्यावेळेला त्या देवस्थळी मास्तरांच्या मनामध्ये एक विचार चमकून गेला की आपल्यानंतर लिहिता वाचता येणाऱ्या भालूलाच इथे आपण मास्टर क्लार्क म्हणून पक्क करायचं. मनामध्ये हा विचार आल्यानंतर त्यांनी तसा प्रस्ताव कोहिनूर मिलच्या मॅनेजमेंटकडे पाठवला. देवस्थळी साहेबांनी आत्तापर्यंत केलेलं सचोटीचं काम आणि त्यांची एकंदर कामाची तडफ हे सगळं लक्षात घेऊन कोहिनूर मिलच्या मॅनेजमेंटने देवस्थळी मास्तरांचा हा प्रस्ताव लगेच पास केला. फक्त त्यांना एक गोष्ट सांगितली की तुम्ही जाण्यापूर्वी तुमचा जो कोण माणूस आहे त्याला पक्क तयार करा. देवस्थळी साहेबांनी ही बातमी आमच्या भालू सुर्वेला सांगितली आणि त्याला सांगितलंय की उद्यापासून तुझं हे धबडग्याचं काम आहे ते बाजूला ठेव आणि माझ्या बाजूला बसून हे मास्टर क्लार्कचं म्हणजे हजेरी कारकुनाचं जे काम आहे ते तू शिकून घे. मी रिटायर्ड झाल्यानंतर तुला हे काम करायचंय. भालूला खरं तर ही एक सुवर्ण संधी होती. त्यांनीही मन लावून काम करून घेतलं आणि 6 महिन्यामध्ये तो तयार झाला. तो तयार झाल्यानंतर आपला शेवटचा दिवस गोड झाला. अशा आनंदामध्ये आपली रिटायरमेंट नंतर देवस्थळी मास्तरांनी कोहिनूर मिलचा निरोप घेतला. भालू सुर्वे तिथे देवस्थळी मास्तरानंतर हजेरी कारकून म्हणून त्यांच्या इतकं चांगलं काम करायला लागला. यामुळे एक फायदा असा झाला की जेमतेम 75 रुपये पगार मिळवणाऱ्या आमच्या भालूचा पगार हजेरी कारकून झाल्यामुळे एका महिन्यामध्ये 300 रुपयाला जाऊन टेकला. 300 रुपये पगार झाल्यावर भालू खऱ्या अर्थाने सुखावला. त्यावेळेला दिवाळीच्या तोंडावर सगळ्या कामगारांना 1 महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जायची पद्धत होती आणि तसेच 300 रुपये दर दिवाळीला याच्या पुढे भालूला बोनस म्हणून मिळणार होते. आता थोडीशी परिस्थिती आपली बरी झाल्यावर त्याला आपल्या आईच्या मनामध्ये असलेल्या काशी यात्रेची आठवण आली.
की त्यावेळेला मुंबईमध्ये भारत दर्शन नावाची एक यात्रा कंपनी होती आणि दर महिन्याला त्यांची एक यात्रा निघत असे. त्याच्यामध्ये काशी, प्रयाग, गया ही तीर्थक्षेत्र आणि नंतर फत्तेपूर सिक्री, आग्रा आणि दिल्ली ही प्रेक्षणीय स्थळं अशी एक 15 दिवसाची यात्रा कम टूर त्यावेळेला ही भारत दर्शन कंपनी आयोजित करत असे. एकदा मनाचा हिया करून आमचा भालू सुर्वे त्या यात्रा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्याने काशी यात्रेची, त्याला येणाऱ्या खर्चाची सगळी एकंदर माहिती करून घेतली. त्यावेळेला सर्वसाधारणपणे 15 दिवसाच्या या काशी यात्रेला भारत दर्शन ही कंपनी 150 रुपये आकारत असे. आता 150 रुपये एका माणसाला पडतात आणि आपल्याला 300 रुपये पगार मिळतो आणि 300 रुपये बोनसनंही मिळणार आहे, हे एकंदर गणित लक्षात घेतल्यानंतर रात्री त्या भालूच्या मनामध्ये जो सकाळी विचार आला होता त्याला हळूहळू मूर्त स्वरूप यायला लागलं आणि त्याने ठरवलं की आपल्या आईला आपण काशी यात्रा घडवून आणू शकलो नाही, पण आता आपल्याच गावात असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांपैकी जर कोणाला काशी यात्रेला जायचं असेल तर आपण त्यांना काशी यात्रेला पाठवूया. भालू सुर्वेने ही बाब आपल्या गावी असणाऱ्या उदयला म्हणजे धाकट्या भावाला पत्राने कळवली. आपल्या भावाचं हे पत्र आल्यानंतर त्याच्या मागची पूर्व पीठिका त्या पत्रातून काही आमच्या उदयच्या लक्षामध्ये आली नाही, पण त्याने आपल्या भावाच्या शब्दाला मान देऊन इकडे तिकडे चौकशी करून 2 माणसं काशी यात्रेला जाण्यासाठी तयार आहेत हे बघितलं आणि तुम्हाला माझा भाऊ काशी यात्रा घडवणार आहे हेही सांगून टाकलं. ठरल्याप्रमाणे ती माणसं ठरल्या दिवशी काशी यात्रेला जाण्यासाठी मुंबईला आली. मुंबईला भालू सुर्वेने त्यांना उतरवून घेतलं. दुसऱ्या दिवशी दादर स्टेशनवरून जिथून या भारत दर्शनची यात्रा सुरू होणार होती तिथे नेऊन सोडलं. त्या सगळ्याचा खर्च भालू सुर्वे स्वतः उचलणार होता. त्यामुळे त्या काशी यात्रेला जाणाऱ्या 2 माणसांना कुठचीही तोशिष पडणार नव्हते आणि काशी यात्रेचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार होतं. भालूचा हा उपक्रम 5-7 वर्ष निर्विघ्नपणे चालू होता. भालू सुर्वेचं काळाच्या ओघामध्ये लग्न झालं. समोरच्या चाळीतली सुशीला नावाची मुलगी त्याला सांगून आली आणि त्या दोघांचं लग्न होऊन त्यांचा सुखी म्हणावा असा संसार सुरू झाला. आमच्या भालू सुर्वेचं लग्न झाल्यानंतर दरवर्षीच्या नियमाप्रमाणे ऑक्टोबरच्या थोडे दिवस आधी म्हणजे गणपती गेल्यावर भालू सुर्वेने उदयला पत्र लिहून कळवलं की बाबा या वर्षी सुद्धा जे कोण काशी यात्रेला जाणार असतील त्यांची नावं मला कळव. त्याच वर्षी चिपळुणातले रानडे मास्तर बदली होऊन देवरुखच्या शाळेमध्ये गेले होते. उदयशी त्यांचा चांगला परिचय झाला आणि त्या वर्षी हे भालूचं पत्र आल्यावर उदयच्या मनामध्ये सहज एक विचार आला की बुवा या वर्षी आपण रानडे मास्तरांना काशी यात्रेला पाठवूया सपत्नीक. उदयने रानडे मास्तरांना विचारलं, म्हणजे आधी जाऊन सांगितलं की माझा भाऊ अशी अशी 2 माणसांना काशी यात्रा दरवर्षी घडवतो आणि यावर्षी तुम्ही जावं असा माझा विचार आहे. रानडे मास्तर आणि त्यांच्या पत्नीला हा विचार पटला. थोडंसं खुश व्हायलाही झालं. पण रानडे मास्तरांच्या पत्नीने एक अडसर तिथे काढला की हे भालू सुर्वेचं कुटुंब म्हणजे खाटखूट खाणारं. आता कोकणातला खाटखूट खाणारं म्हणजे मांसाहार करणारं. तेव्हा आपण गेल्या जी एक वस्ती या भालू सुर्वेकडे करावी लागते ती कशी करायची असा प्रश्न या रानडे मास्तरांच्या बायकोला पडला आणि त्यांनी तो उदयला विचारला. उदय म्हणाला ठीक आहे, हे मी माझ्या दादाला कळवतो आणि मग बघू आपण काय करायचं ते. हे पत्र मुंबईला येऊन पडल्यावर भालू थोडंसं विचारात पडला की रानडे मास्तरांना आपल्या घरी आणायचं आणि यात्रेला पाठवायचं हे ठीक आहे, पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे.
आपल्या घरी तर मांसाहार चालतो आणि हा माणूस रानडे आपल्याकडे कसा येईल? त्यावर भालूच्या बायकोने म्हणजे सुशिलेने एक मार्ग काढला आणि तिने भालूला सांगितलं की रानडे मास्तर आपल्याकडे जर येणार असतील तर तेवढे दिवस आपण महिना पाळूया. आता महिना पाळूया म्हणजे कोकणातला अर्थ असा आहे की त्या दिवसामध्ये आपण आपल्या घरी मांसाहार करणार नाही, मांसाहार शिजवणार नाही. आता हा विचार भालूला पटल्यावर त्याने तसं उदयला कळवलं आणि रानडे मास्तरांना हे कळल्यावर त्यांची मनाची तयारी झाली की आपण जेवढे दिवस राहू तेवढे दिवस त्यांच्या घरी काही खाटखूट होणार नाही, त्यामुळे आपल्याला जायला काही हरकत नाही. अशी सगळी तजवीज आणि तयारी झाल्यावर ठरल्या दिवशी ठरल्या वेळेला रानडे मास्तर सपत्ने आमच्या भालूच्या बिऱ्हाडी दाखल झाले. त्यांची योग्य ती निगराणी करून व्यवस्था करून मोठ्या निगुतीने दुसऱ्या दिवशी भालू आणि त्याच्या पत्नीने या रानडे पती पत्नींना दादर स्टेशनवर नेऊन सोडलं, जिथून भारत दर्शनची ही काशी यात्रा आरंभ होणार होती. रानडे मास्तरांची काशी यात्रा सुरू झाल्यावर पुढचे 8 दिवस व्यवस्थित गेले आणि 9व्या दिवशी आमच्या भालूला रात्री एक स्वप्न पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जेव्हा हे स्वप्न आठवलं तेव्हा तो थोडासा विचारात पडला, पण कधीतरी असं स्वप्न पडतं, त्यामध्ये काही फार मोठं टेन्शन घेण्याचं काम नाही असा विचार करून तो आपल्या कामाला लागला. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी ही रात्री भालूला जवळजवळ त्याच पठडीतलं तेच स्वप्न परत एकदा पडलं. तिसऱ्या दिवशीही पडलं आणि चौथ्या दिवशीही पडलं. सलग 4 दिवस हे स्वप्न पडल्यानंतर 5व्या दिवशी जेव्हा भालू सुर्वे उठला तेव्हा तो निश्चितपणे आतून हादरलेला होता. त्याला बेचैनी आलेली होती आणि तो स्वतः काय करतोय ते त्याला जवळजवळ काही कळत नव्हतं. त्याची ही बेचैनी आणि झालेली अवस्था त्याच्या पत्नीने म्हणजे सुशिलेने ताडली आणि भालूला सरळ सरळ जाऊन विचारलं की बाबा, आज तुमचं काही कुठे चित्त स्थिर दिसत नाहीये, काही गडबड आहे का? तुम्ही एवढे बेचैन झालेले आजपर्यंत मी कधीच तुम्हाला पाहिले नाही. त्यावर भालू सुर्वेने सांगितलं की हे बघ, मला गेले 4 दिवस एकच स्वप्न पडतंय आणि त्या स्वप्नामध्ये माझी आई येते, माझ्या जवळ बसते, मला कुरवाळते, प्रेमाने थोपटते आणि सांगते की भालबा, तुझ्यामुळे मला वारंवार काशी यात्रा घडतायत. भालबा, तुझ्यामुळे मला वारंवार काशी यात्रा घडतायत. आता इतकं चांगलं स्वप्न पडल्यावर सुद्धा हा माणूस इतका बेचैन का होतो असा विचार सुशिलेच्या मनामध्ये आला आणि तिला थोडंसं हसू फुटलं. तिच्या तोंडावर आलेलं ते हसू बघून आमच्या भालबा सुर्वेचा एकदम सगळा धबधबा कोसळायला लागला. त्याचं स्वतःवर असलेलं नियंत्रण निघून गेलं आणि त्याने रागात विचारलं की गेले 4 दिवस पडणाऱ्या या स्वप्नांनी मी अतिशय बेचैन आहे, मला काही सुचत नाहीये आणि हे आज स्वप्न मी तुला सांगितल्यावर तुला मात्र हसू फुटतंय. त्यावर सुशिलेने आपल्या मनामध्ये आलेला विचार तडकपणे भालबापुढे मांडला की गेली अनेक वर्ष तुम्ही हे जे काशी यात्रेला लोकांना पाठवायचा उपक्रम करताय आणि तुमच्या आईना स्वतःला प्रत्यक्ष काशी यात्रा करायची खूप मोठी इच्छा होती, हे तुम्हीच मला वारंवार सांगितलेलं आहे. त्यावेळच्या तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला ते काही करणं शक्य झालं नाही, पण त्याची भरपाई म्हणून तुम्ही आज इतरांना अनेक वेळेला काशी यात्रेला पाठवताय, याचं त्या म्हातारीला निश्चित समाधान वाटत असेल आणि म्हणून ती तुमच्या स्वप्नामध्ये येऊन वारंवार सांगत असेल की बाबा, तुझ्यामुळे मला अनेकानेक काशी यात्रा घडतायत. तिने या स्वप्नाचा लावलेला इतका स्पष्ट आणि मोकळा अर्थ खरं तर आमच्या भालू सुरवाला पटायला पाहिजे होता, त्यालाही तसंच वाटायला पाहिजे होतं. पण सुशिलेचं हे उत्तर ऐकून भालू सुर्वे
ओक्साबोक्शी रडायला लागला. त्याला असा ओक्साबोक्शी रडताना पाहून सुशीला पहिल्यांदी थोडीशी हादरली, कारण इतक्या वर्षामध्ये इतकं ओक्साबोक्शी रडताना किंवा इतकं बेचैन झालेलं तिने भालू सुर्वेला कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्या हादरण्याच्या परिस्थितीमध्येही थोडीशी समजूत काढायच्या प्रयत्नात ती असताना भालू सुर्वेने तिचे दोन्ही खांदे घट्ट धरले आणि आणखीन मोठ्या आवाजात, आणखीन मोठ्या ओक्साबोक्शीपणे रडत तो तिला म्हणाला की आई, मला आशीर्वाद द्यायला येणं शक्य नाही, कारण मी तिची फसवणूक केलेली आहे, मी तिच्याशी खोटं बोललेलं आहे. आता भालूकडनं हे पडलेलं आणखीन एक पान सुशीलेला चक्रावून टाकण्याकरता पुरेसं होतं. तिने जो सरळसोट अर्थ लावला होता, भालूला सांगितला होता, त्याच्यावर भालू सांगत होता की मी माझ्या आईची प्रतारणा केलेली आहे, तिच्याशी खोटं बोललेलं आहे आणि त्यामुळे ती मला स्वप्नामध्ये येऊन आशीर्वाद देणं शक्य नाही. हे सगळं मोठं विस्मयकारक असं सुशीलेला वाटत होतं. तरी एक छोटासा धागा पकडून ती भालबा सुर्वेला म्हणाली की अहो, तुम्ही जे काही खोटं बोललं असाल ते कधीतरी लहानपणी, अशी खोटं बोलण्याची कामं प्रत्येक जणच आपल्या लहानपणी करत असतो आणि एक आईचं हृदय इतकं विशाल असतं की असल्या खोटे बोलण्याच्या बद्दल ती काही तो प्रमाद आहे असं मानत नाही. आता सुशीलेने परत मांडलेले हे सगळे परखड विचार ऐकू नये भालबा रडायचं काही थांबेना. हा भालू सुर्वे तिला सांगायला लागला की अगं, तसं नाहीये, लहानपणी कधीतरी मी खोटं बोललो आणि त्याच्यामुळे आज असं झालं असं मलाही वाटत नाहीये, कारण माझ्या कळत्या वयामध्ये मुंबईला आल्यावर जाणीवपूर्वक मी त्या माऊलीशी खोटं बोललेला आहे आणि जो अपराध मी केलेला आहे त्या अपराधाला एक आई माफ करू शकत नाही किंवा ती माफ करेल अशी शंकाही मला येऊ शकत नाही. तो दिवस तसाच गेला. त्या दिवशी भालूला आपल्या मिलमध्ये जाण्याचं त्राणही उरलं नव्हतं. सुशीलाही त्याबद्दल काही बोलली नाही आणि दुसऱ्या दिवशी रानडे मास्तर काशी यात्रेहून परत येणार होते. दुसऱ्या दिवशी जड पावलाने भालू कामावर गेला आणि तिथून आल्यानंतर लगेच दोघं म्हणजे सुशीला आणि भालू दादर स्टेशनवर गेले रानडे मास्तरांना आणि त्यांच्या पत्नींना उतरवून घ्यायला. भारत दर्शनची ती सगळी यात्रा सुखरूप दादर स्टेशनवर अवतीर्ण झाली. रानडे मास्तर आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती काशी यात्रा सफळ संपूर्ण झाल्याचा एक आनंद विलसत होता. रानडे मास्तर आणि त्यांच्या पत्नीला भालू आणि सुशीलांनी स्टेशनवरच नमस्कार केला आणि मोठं आगत स्वागत अगत्याने आपल्या बिऱ्हाडी परत घेऊन आले. थोडंसं हाशफूस करून झाल्यावर रानडे मास्तरांनी अचानक भालूला एक प्रश्न विचारला की भालबा, आता कोकणामध्ये भालू सुर्वेला भालू किंवा भाल्या म्हणत असत, पण मास्तरकीचे म्हणून जे काही संस्कार रानडे मास्तरांच्या अंगामध्ये भिनलेले होते त्यामुळे भाल्या किंवा भालू न म्हणता मोठ्या प्रेमाने ते आमच्या भालू सुर्वेला भालबा अशी हाक मारत. रानडे मास्तर मोठ्या प्रेमाने आमच्या भालू सुर्वेला विचारते झाले की भालबा, आम्ही 1-2 दिवस अजून इथे राहिलो तर तुला काही त्रास होईल का, तुमची काही अडचण होईल का? आता या प्रश्नाकडे भालू आणि सुशीला दोघांनीही चमकून पाहिलं आणि मास्तरांच्या मनामध्ये हा प्रश्न आलाच का असा विचार त्या दोघांच्या मनामध्ये तरळून गेला. लगेच दोघांनी मास्तरांना सांगितलं की मास्तर, घर तुमचंच आहे, तुम्हाला जितके दिवस वाटेल तितके दिवस राहा, आमची काही अडचण होणार नाही.
या उत्तराने रानडे पती पत्नी थोडे सुखावले आणि मग बाकीच्या आपल्या कामाला लागले. भालू काही ना काही कारणाने बेचैन आहे ही गोष्ट चाणाक्ष रानडे मास्तरांनी आणि त्यांच्या पत्नीने ताडली, पण त्याबद्दल खुलासा करून घेण्याची ही वेळ नाही असं समजून त्या दोघांनी आपले सगळे जे उरलेले व्यवहार होते ते करायला सुरुवात केली. रात्री जेवण सुरू असताना परत एकदा रानडे मास्तरांनी सहज म्हणून त्या भालवाला प्रश्न विचारला की भालवा, तू कोहिनूर मिलमध्ये हजेरी कारकून आहेस, तुला बाळा पगार किती मिळतो? आता कुठच्याही कोकणी माणसाच्या संस्कारामध्ये इतक्या तडकपणे कोणी कोणाला पगार विचारत नाही, पण ज्या अर्थी मास्तरांनी आपल्याला इतका थेटपणे हा आपला पगार विचारलेला आहे त्याच्या मागेही काहीतरी इंगित असेल हे भालूने तात्काळ जाणलं आणि तो म्हणाला की मास्तर, मला महिन्याकाठी 300-350 रुपये हातामध्ये पडतात. ठीक आहे असं म्हणून मास्तरांनी आपल्याला समाधान झाल्याचं सुचवलं आणि जेवणाचे पुढचे घास ते घ्यायला तयार झाले. रानडे वहिनींनी सहज भालूला विचारलं की आम्ही जाताना जेवढा तू खुश होतास तेवढा आता काही दिसत नाहीयेस, काही अडचण आहे का? आता आपल्या मनात चाललेलं सगळं वादळ म्हणजे सलग 4 दिवस पडलेल्या स्वप्नाचा जो परिणाम होता तो सांगावा की न सांगावा या गोष्टीमध्ये, या दुग्ध्यामध्ये भालू पडला. पण रानडे वहिनींचं हे वाक्य ऐकून किंवा हा प्रश्न ऐकून पटकन सुशीला बोलून गेली की त्यांना सलग 4 दिवस स्वप्न पडतंय आणि त्या एकाच पडणाऱ्या स्वप्नामुळे ते बेचैन आहे. काल सकाळी तर आमचं दोघांचं याच्यावरून भांडण झालं. आता हा काहीतरी वेगळाच विषय सुरू झाला हे रानडे मास्तर आणि त्यांच्या पत्नीने जाणलं, पण याचा खुलासा करून घेणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला या भालबाच्या बेचैनीचं खरं कारण कळेल. असा कुठेतरी एक सूज्ञ विचार करून त्यांनी सहज हाताने भालबाला खूण केली की बाबा तुझं काय स्वप्न आहे आणि त्या स्वप्नामुळे तुला काय त्रास होतोय हे आम्हाला सांग. भालबा निमूटपणे घास चिवडीत होता, पण सुशीलेने मात्र थोडासा धीर करून भालबाकडे न बघताच रानडे मास्तरांना गेल्या 4 दिवसाची सगळी हकीकत सांगितली. आणि ती जेव्हा शेवटचं सांगायला लागली की सासूबाई यांच्या स्वप्नामध्ये येऊन म्हणतात की बाबा तुझ्यामुळे मला अनेकानेक काशी यात्रा घडतायत, हा काहीतरी शुभ शकून आहे असं मी यांना समजावते, पण त्याला हे काही ऐकून घ्यायला तयार होत नाही. ते म्हणतात की माझ्या हातून काहीतरी मोठा प्रमाद झालेला आहे, त्यामुळे माझी आई मला सारखी स्वप्नामध्ये येऊन भेटते. हा सगळा प्रकार ऐकून रानडे पती पत्नी थोडेसे स्तिमित झाले आणि सर्वजण थोडेसे मौन व्रताच्या दिशेने वाटचाल करायला लागले. पण याला तडा घालवण्याचं काम रानडे वहिनीने केलं आणि त्या एका सुरामध्ये, एका लईमध्ये सांगायला लागल्या की भालबा असं बघा, गेली अनेक वर्ष तुम्ही अनेक लोकांना पदर मोड करून काशी यात्रेला पाठवताय आणि माझ्या दृष्टीने हे तुमचं एक व्रतच आहे. आणि आपल्या शास्त्र पुराणामध्ये व्रताबद्दल जे लिहिलेलं आहे ते असं की कुठचंही व्रत नेमाने पूर्ण केल्यानंतर त्याचं जे फळ असतं ते मिळतं आणि ते फळ मिळायच्या आधी त्याचा काहीतरी संकेत मिळतो. इतकं विद्वत्तापूर्ण आणि इतकं व्यवस्थित भालवाला सांगणाऱ्या आपल्या पत्नीकडे रानडे मास्तर सुद्धा चकित होऊन बघत राहिले. त्यांच्या हातातला घास जिथल्या तिथे थांबला. रानडे वहिनीने मांडलेले हे विचार खरं तर सगळ्यांना एका क्षणामध्ये पटले होते, पण तरीही भालवाच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी रुखरुख होती आणि ती त्याला स्वस्थ बसून देत नव्हती. पण ताटातलं अन्न तसं चिवडण्याचं काम भालवाचं सुरू होतं
म्हणजे त्याची बेचैनी या रानडेबाईंच्या बोलल्याने काही कमी झालेली नव्हती हे रानडे मास्तरांनी ताडलं आणि त्याला मग सरळच प्रश्न केला की भालबा, तुम्हाला अजूनही काहीतरी रुखरुख लागून राहिलेली आहे आणि आपल्या मनातलं कुणाशी तरी मोकळेपणाने बोलल्याशिवाय त्यातून आपली सुटका होत नाही, ते ओझं फार काळ वागवणंही योग्य नसतं. तेव्हा तुम्हाला जी काही रुखरुख लागलेली आहे, टोचणी लागलेली आहे, ती धडाधड बोलून आजच्या मुहूर्तावर तुम्ही मोकळे होऊन जा. रानडे मास्तरांचा हा प्रस्ताव खरं तर भालबाला एकदम पटला आणि तत्क्षणी भालबानी धडाधडा बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला की मास्तर, संबंध जगामध्ये कुणालाही आजपर्यंत माहीत नसलेली माझ्या हृदयामध्ये दडवून ठेवलेली एक गोष्ट आज मी तुम्हा सगळ्यांना सांगतो. जेव्हा आमच्या कोहिनूर मिलमध्ये मेजर मेंटेनन्सचं काम निघालं होतं आणि आम्हाला 10 दिवसाची सुट्टी मिळाली होती, त्यावेळेला मी गावी जाऊन माझ्या आईला घेऊन आलो होतो. नंतर तिला इथे नाशिकपर्यंत फिरवून आणलं आणि गावाला परत पोचवलं. पण त्यावेळेला त्या माऊलीची कल्पना मी अशी करून दिली होती की मी तुला काशी यात्रेला घेऊन जातोय आणि मी जे तिला नाशिकला घेऊन गेलो तिथेही मी तिला वारंवार तेच सांगत होतो की आपण काशी यात्रा करतोय. मुंबईपासून नाशिकचा जो रेल्वेचा प्रवास आहे तो 3-3.5 तासाचा मेल किंवा एक्सप्रेसने आहे. पण मी मुद्दाम माझ्या आईचं आणि माझं एका साध्या जाणाऱ्या गाडीचं म्हणजे पॅसेंजरचं तिकीट काढलं. ती गाडी रखडत रखडत 9-10 तासांनी नाशिकला पोहोचली. त्यामुळे आपण खूप लांबचा प्रवास करून आलो आहोत अशी एक भावना माझ्या आईची झाली. तिला बाहेर दिसत नव्हतं. याचा जितका फायदा घेता येणं शक्य होतं तेवढा मी घेतला आणि तिला नाशिकमध्ये फिरवून काशी यात्रा केली आहे असं समजावून सांगितलं. मास्तर, आपल्या आईशी जगातला कुठचाही मुलगा इतकं पराकोटीचं खोटं बोललेलं नसेल आणि ही बोचणी मला लागल्यानंतर जर माझी आई स्वप्नामध्ये येऊन मला आशीर्वाद दिल्यासारखं बोलत असेल, माझ्याबद्दल वारंवार तुझ्यामुळे मला काशी यात्रा घडतात असं म्हणत असेल तरी मला ते काही पटायचं नाही. धो 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 करून इतकी वर्ष आपल्या उराशी जपून ठेवलेलं पण आतून मन पोखरणारं जे सत्य होतं ते भालबानी एका धडाक्यामध्ये सगळ्यांना सांगून टाकलं. आपल्या नवऱ्याने इतका मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली याचं सुशीलेला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण तरीही त्याच्यामध्ये याची काही चूक आहे असं मानायला तिचं मन काही तयार होत नव्हतं. रानडे पती पत्नी अवाक झाले होते. यावर आता काय तो खल उद्या सकाळी करू, आता बरीच रात्र झाली आहे असं म्हणून रानडे मास्तरांनी सगळ्या गोष्टीवरती एक पडदा टाकायचा प्रयत्न केला आणि जो तो आपापल्या अंथरुणाकडे निघून गेला. त्या रात्री आमच्या भालबाला झोप लागली पण स्वप्न पडलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी काल रात्री स्वप्न पडलं नाही या एकाच गोष्टीने अतिशय खुश होऊन अगदी ताजा तवाना होऊन आमचा भालबा सकाळी उठला. तो कामावर जाण्याच्या तयारीला लागला आहे हे बघून मास्तरांनी भालबाकडे परत एकदा विचारणा केली की बाबा 5-10 मिनिटं तुला जर असतील तर मला तुला काही सांगायचंय. आता मास्तरांनी आपली 5-10 मिनिटं मागावीत आणि त्यासाठी एवढी प्रस्तावना करावी हे तर भालबाला न पटण्यासारखं होतं. तो तिथल्या तिथे मास्तरांच्या समोर बसकन मांडून बसला आणि म्हणाला, मास्तर, तुम्ही माझे देव आहात, तेव्हा 5, 10, 50 तुम्हाला वेळ लागेल तेवढा मी देतो. असं परत मला विचारू नका की तुमच्यासाठी मला वेळ आहे का. एवढा
कोरा चेक भालबानी रानडे मास्तरांना दिल्यावर रानडे मास्तरांनी हळूहळू आपल्या संबंध काशी यात्रेमध्ये जी महत्त्वाची गोष्ट घडली ती सांगायला सुरुवात केली. ते म्हणे, भालबा, तू आम्हाला गाडीमध्ये बसवून दिल्यानंतर आमच्या समोरच्या बाकावर तुमच्या मुंबईचं एक म्हस्कर म्हणून कुटुंब होतं. ती दोघंही पती पत्नीच होती, पण त्या दोघांचं वय थोडंसं उताराला लागलेलं, म्हणजे दोघंही 60च्या पुढची होती. आता मी पेशाने शिक्षक, त्यामुळे मला बोलायची सवय, आणि तोही समोरचे म्हस्कर म्हणजे पेशाने व्यापारी, त्यामुळे त्यांना गोड बोलण्याची आवड. असा आमचा समसमा संयोग फार लवकर जुळला आणि आमच्या गप्पाष्टक सगळं पुढच्या 5-6 तासामध्ये सुरू झालं. ते अगदी शेवटच्या क्षणी गाडीमध्ये आमच्या दादर स्टेशनला उतरेपर्यंत. ते जे म्हस्कर होते त्यांची मुंबईमध्ये किराणा मालाची 3 मोठी दुकानं आहेत. थोडीशी ओळख पाळख, जान पहचान आणि अनुभवांची देवाणघेवाण झाल्यावर अगदी 3-4-5 दिवसापूर्वी त्याने वारंवार माझ्याकडे एक बोलणं सुरू केलं की म्हणे, रानडे मास्तर, तुम्ही कोकणामध्ये असता, तुमच्या पाहण्यामध्ये जर एखादा चांगला तरतरीत मुलगा ज्याला केवळ लिहिता वाचता येतंय असा असेल तर तो मला दाखवा. माझ्या दुकानांचे हिशेब सांभाळायसाठी मला एक कोकणातला माणूस पाहिजे. आता मी त्यांना विचारलं, म्हणजे रानडे मास्तर सांगत होते की मी त्यांना विचारलं की तुम्हाला कोकणातलाच माणूस का पाहिजे. त्याच्यावर ते म्हस्कर पुढे म्हणाले की अनेकानेक माणसं माझ्या हाताखाली येऊन गेली, पण कोकणी माणसाचा गोड स्वभाव आणि बाकीचं वागणं मला अतिशय भावतं. कोकणातला माणूस समोरून मागून 1 रुपया घेऊन खाईल, पण मी नसताना 4 आणे सुद्धा लंपास करणार नाही. ही कोकणी माणसाची ख्याती मला पक्की माहिती आहे आणि म्हणून मला कोकणीच माणूस पाहिजे. आता त्यांनी एकदा विषय काढला, दुसऱ्या वेळीला परत विषय काढला, तिसऱ्या दिवशी परत विषय काढला. तेव्हा माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल त्यांना शब्द टाकावा असं वाटायला लागलं. म्हणून कदाचित तुला राग आला असेल, पण मोठ्या थेटपणे मी तुला तुझा पगार विचारून घेतला की तुला जर आता मस्करांकडे काम करायची इच्छा असेल आणि त्यांना जर तू पसंत पडण्यासारखा असेल तर मी बाबा तुला एक विनंती करेन की एका माणसाला थोडीशी अडचण जी हिशेब लिहिण्याची आहे त्याच्यामध्ये आपण जरूर मदत करावी. पगाराचं नाही जमलं तर तू सोडून दे. पण काय गुरुजी, भालबानी मोठ्या उत्सुकतेने विचारलं. पण म्हणे, त्याच्यासाठी आज उद्या परवा कधीतरी आपल्याला त्यांची गाठ घ्यावी लागेल. मी माझ्याबरोबर तुला घेऊन जातो, मग तुला ते पाहतील आणि त्यांना तू पसंत पडलास तरच या झाडाचं फूल आणि त्याला फळ येईल. मी तुला तिथे जाण्याबद्दल नुसतं सुचवतोय, पण ती नोकरी तुला मिळेलच असं मी काही तुला ठामपणे सांगत नाहीये. पण एकदा तू त्या मस्करांची गाठ घ्यावीस असं माझं मन मला सांगतंय. आणि एक लक्षात ठेव, तुमचं नोकरीचं जरी जमलं नाही तरी एका चांगल्या गोडबोल्या माणसाशी तुझी ओळख करून दिल्याचं पुण्य तरी मला लाभेल आणि तेवढं तरी मला घेऊन दे. आता मास्तरांचं इतकं गोड बोलणं ऐकून खरं तर भालबा तिथल्या तिथे विरघळायला लागला होता. तो म्हणाला की मास्तर, तुम्ही म्हणाल तेव्हा जाऊया. आज फार तर मी जाऊन जरासं काम करतो आणि काहीतरी कारण काढून परत येतो. पण तुम्ही म्हणाल आणि तुमच्या शब्दाच्या बाहेर मी काही नाही. रानडे मास्तरांनी पुन्हा सांगितलं की बाबा, तो मोठा व्यापारी आहे आणि
एकदा जाऊन त्याची आपली भेट होईलच असं नाही, म्हणून मी तुझ्याकडे 2-3 वेळेला जावं लागेल असंही कानावर घालून ठेवतोय. आणि बरं का भालबा, त्यासाठीच मी इथे अजून 2-3 दिवस मुंबईमध्ये माझा मुक्काम वाढवलेला आहे. अर्थात हे तुला सगळं पटत असेल तरच आपण पावलं पुढे टाकू, नाहीतर आज संध्याकाळच्या गाडीने आम्ही दोघं आपल्या गावी रवाना होतो. भालबाने पुढचा मागचा विचार काही न करता, आज मी थोडासा लवकर येतो आणि आजच आपण जाऊन त्यांची गाठ घेऊया असं रानडे मास्तरांना सांगितलं आणि लगबगीने तो कामावर गेला. ठरल्याप्रमाणे थोडासा लवकर म्हणजे 3:30-4च्या सुमारास दुपारी भालबा कोहिनूर मिलमधनं परत आला. रानडे मास्तर भालबाला घेऊन त्या मस्करांच्या दुकानामध्ये गेले. मस्करांनी या रानडे मास्तरना पाहून आगत स्वागताची परिसीमा केली. त्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं. ख्याली खुशाली परत एकदा विचारले आणि मास्तर, तुमच्यामुळे आमची काशी यात्रा खरोखर छान झाली असं परत 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 सांगितलं. आता मास्तर त्या मस्करांना म्हणाले की आपल्याला जो कोकणातला माणूस पाहिजे होता तो मी घेऊन आलेला आहे. आमच्या देवरुखाच्या शेजारच्या निव्यामध्ये हा इतकी वर्ष होता आणि आता 2-4 वर्ष मुंबईमध्ये एका मिलमध्ये काम करतोय. आता मस्करांनी आपला मोर्चा आमच्या भालूकडे वळवला. त्याची जुजबी चौकशी केली. त्याला लिहिता वाचता येतंय एवढंच त्यांच्या दृष्टीने पुरेसं होतं. त्याने कामाचं स्वरूप समजावून सांगितलं आणि म्हणाले की आत्तापर्यंत तू हे काम केलेलं नसलं तरी तू माझ्याकडे जर 6 महिने आलास तर मी तुला हे सगळं काम समजावून देईन. आता भालबाच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी दिसायला लागल्यावर मस्कर पुढे म्हणाले की हे बघ, एक गोष्ट आत्ताच सांगून ठेवतो. आत्ता तुला जेवढा पगार मिळतोय तेवढा मी पगार तू माझ्याकडे शिकत असताना म्हणजे पहिले 6-8 महिने देईन. आणि तू शिकून खरोखर तरबेज झालास, माझ्या 3ही दुकानांचा हिशेब नीट सांभाळायला लागलास तर मी तुला 1,000 रुपये पगार देईन. आता भालबाला वरतून खरोखर काय आपल्या अंगावर पडतंय हे कळेल. 1,000 रुपये पगार म्हणजे 300-350 पासून 1000पर्यंत उडी मारण्याची मोठी संधी. आत्ताच्या आत्ता समोरच्या मस्करांना हो म्हणून सांगून टाकावं असं अनेकदा भालबाच्या मनामध्ये आलं, पण समोर रानडे मास्तर बसले असल्यामुळे त्याने तोंडातनं ब्र काही काढला नाही. रानडे मास्तरांकडे वळून मस्करांनी सांगितलं की बाबा, हा मुलगा मला पसंत आहे. आता त्याला 2 दिवस विचार करून दे आणि मग माझ्याकडे येऊन दे. भालबा आणि रानडे मास्तर घरी आल्यावर चौघांनी मिळून खल केला आणि त्या खलामध्ये जे अपेक्षित होतं तेच उत्तर बाहेर पडलं. भालबाने तिथे जाण्याचा निर्णय पक्का केला. त्याचा निर्णय पक्का झाल्यावर मोठ्या समाधानाने रानडे पती पत्नीने भालबा आणि सुशीलाचा निरोप घेऊन आपल्या गावची गाडी पकडले. 6 महिने मानेवर खडा ठेवून मस्करांकडे भालबाने काम केलं आणि 6व्या महिन्यानंतर मस्करांच्या एकदम तो पसंतीला उतरला आणि खरोखरच त्याला 1,000 रुपये पगार दर महिन्याला मिळायला लागला. 1,000 रुपये पगार जेव्हा पहिल्यांदा घरामध्ये आला त्यावेळेला सुशीलेला रानडे मास्तरांच्या पत्नीने जेवणावर बोलत असताना व्रत वैकल्याबद्दल जे काही सांगितलं ते तंतोतंत प्रत्ययास आलं असं वाटायला लागलं. खुशीमध्ये पहिला झालेला पगार 1,000 रुपयाचा
भालबाने आणून सुशिलेच्या हातामध्ये ठेवला, त्यावेळेला या सगळ्या भावना सुशिलेच्या मनामध्ये दाटून आल्या आणि तिने आपण आपल्या नवऱ्याशी बोलतोय हे क्षणभर विसरून भालबाला सांगितलं की बघा, रानडे काकूनी आपल्याला जे सांगितलं होतं ते तंतोतंत खरं ठरलं. 4-5 दिवस आधी जेव्हा भास्करांनी मला कोकणी माणूस पाहिजे असं रानडे मास्तरांकडे उघड केलं, त्या दिवसापासून तुमची आई तुमच्या स्वप्नामध्ये यायला लागली आणि तुम्ही रानडे मास्तरांना जेव्हा सांगितलं की माझ्याकडं अशी अशी चूक झालेली आहे, तेव्हा ती येण्याचं थांबलं. त्याच वेळेला रानडे काकूंनी सांगितलं होतं की कुठचंही व्रत संपूर्ण होत आलं की त्याच्यापासून मिळणाऱ्या फलाचा एक संकेत आपल्याला मिळतो. तुमच्या स्वप्नामध्ये आई येणं, तिने तुम्हाला कुरवाळणं आणि वारंवार तुझ्यामुळे मला काशी यात्रा घडतात हे सांगणं म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही म्हस्करांकडे जाणार आणि पगार थोड्या दिवसातच तुमचा 1,000 रुपये होणार याचा तो संकेत होता. त्या दिवशी रानडे बाईंचं बोलणं ऐकून जसे रानडे मास्टर्स निमित्त झाले होते, तसंच आज सुशिलेचं हे सुसंगत सगळं बोलणं आणि त्यातून बाहेर निघालं नवनी किंवा लोणी हे बघून सुशिलेबद्दल एक आदराची भावना तिथल्या तिथे भालबाच्या मनामध्ये जागृत झाली. भालबाला हे सगळं पटलं. आपल्याला हे सगळं पटलं आहे हे भालबानी मोठ्या मनाने कबूल केलं आणि सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मला कुणीतरी दोरी पाठवून वर चढवून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी काबाड कष्ट करत असताना देवस्थळी मास्तरांनी मला हजेरी कारकुनीचं काम शिकवलं आणि आपण निवृत्त झाल्यावर माझी वर्णी तिथे लावून दिली. रानडे मास्तरांनी म्हस्करांना हवा असलेला माणूस मीच आहे असं कुठेतरी मनाशी धरलं. म्हस्करांनीही मला 6 महिने काम शिकवून तरबेज करून माझा पगारही वाढवून दिला. नियती नियती म्हणतात ती कदाचित हीच असावी. भालबाचं हे बोलणं ऐकून सुशिलेला आनंदाचं भरतं आलंच, पण आपला नवरा इतकं व्यवस्थित बोलू शकतो याबद्दलही तिला कुठेतरी अभिमान आणि आनंद वाटायला लागला. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हे अधोरेखित करणारी ही एक कहाणी मी आपल्याला सांगितली. मला खात्री आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जरूर इतरांपर्यंत तो शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.